नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी केवळ एकच चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांनी या ठिकाणी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू करण्यासंदर्भामध्ये एक अतिशय महत्त्वाच्या सूचना शालेय शिक्षण विभागाला देण्यात आलेल्या होत्या। आणि मग त्यानंतर आता पवित्र पोर्टलचा जो टप्पा आहे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा तो आता सुरू झालेला आहे। आणि त्यासाठी उद्यापासून म्हणजे 20 जानेवारीपासून ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत आणि सोबतच जिल्हा परिषद, मनपा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सगळ्या ज्या संस्था आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळा असतील तर त्या सर्व शाळांना या ठिकाणी बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांची जी माहिती आहे तर ती उद्यापासून पवित्र पोर्टलवरती भरण्यासाठी अपडेट सुरू करण्यात आलेली आहे। त्या संदर्भामधला हा व्हिडिओ आहे। तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। आता जिल्हा परिषदमध्ये साधारणतः वर्ग 1 ते 8 आहे, तर त्याच्यासाठी 2500 जागा म्हणजे साधारणतः 2500 जागा येण्याची त्या ठिकाणी येतील अशा पद्धतीचं बोललं जात आहे। त्यानंतर नगर परिषद म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिका म्हणजे नगर परिषद असतील, नगरपंचायत असेल, त्यानंतर महानगरपालिका असेल, यांच्या आत्तामध्ये ज्या शाळा आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः 1800 जागा येतील अशा पद्धतीचा अनुमान त्या ठिकाणी दर्शवण्यात आलेला आहे। खाजगी अनुदानित संस्था ज्या आहेत तर त्यामध्ये 5 ते 6000 जागा येतील, म्हणजे त्यांच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे की ते रिक्त जागाच्या प्रमाणामध्ये किती शिक्षकांची जागा भरू इच्छितात यावरती तो निश्चितच त्यांचा जसा प्रतिसाद असेल त्या प्रतिसादावरती ह्या जागा डिपेंड आहेत। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल कार्यान्वित होणार आहे, म्हणजे उद्यापासून साधारणतः। आणि मग त्यानंतर इंग्लिश BEd जे विद्यार्थ्यांचं झालेलं आहे किंवा DEd झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना निश्चितच प्राधान्य राहणार आहे। कारण की तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेला पहिली शिक्षक भरती झालेली होती म्हणजे पहिला टप्पा शिक्षक भरतीचा पार पडलेला होता तर त्यावेळेला ह्या ज्या जागा होत्या इंग्रजी BEd आणि DEd माध्यमाच्या तर त्या मोठ्या प्रमाणावरती रिक्त होत्या। त्यामुळे ही जर शिक्षक भरती झाली तर या अशा सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच प्राधान्य मिळणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी त्या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे पहिला शिक्षक भरतीचा जो टप्पा पार पडला होता तर त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांचं सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना माहिती चुकीची भरण्यात आली किंवा चुकीची माहिती भरल्या गेल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जो प्राधान्यक्रम निवडायचा होता किंवा जी मेरिट लिस्ट लागली तर त्यामध्ये अशा विद्यार्थ्यांची नावं वगळण्यात आलेली होती। तर त्यांच्या एका चुकीमुळे विद्यार्थी सरळ त्या ठिकाणी शिक्षक भरती प्रक्रियेमधूनच बाहेर पडला होता। तर अशा सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माहिती भरण्यासाठी त्या ठिकाणी सेल्फ सर्टिफिकेशनची जी प्रोसेस आहे तर ती पुन्हा एकदा करता येणार आहे आणि त्याच्यासाठी टॅब हा मोकळा करण्यात येणार आहे। अशा पद्धतीची माहिती आपल्याला मिळत आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो कट ऑफ आहे तर अनेक विद्यार्थी प्रश्न विचारत होते की सर कट ऑफ कितीपर्यंत येणार, आपले इंग्रजी जागा आहे, विज्ञान जागा आहे, गणिताची जागा आहे, भूगोल असेल किंवा मराठी असेल किंवा इतर कुठल्याही विषयाची तर ते जिल्हा परिषदमध्ये, खाजगी आस्थापनांमध्ये किंवा मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये कट ऑफ कितीपर्यंत येईल तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो, हे बघा पहिली जी शिक्षक भरती झाली होती तर विद्यार्थ्यांना जी संस्था पाहिजे होती ती किंवा जी शाळा पाहिजे होती ती तर त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना 120, 130 पेक्षा जास्त मार्क होते विविध कॅटेगरीनुसार तर त्या सर्व विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी पहिल्याच शिक्षक भरतीमध्ये झालेलं आहे, म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये झालेलं आहे। मग आता यावेळेला काय होऊ शकतं की कट ऑफ जर समजा कमी झाला तर म्हणजे मेरिटनुसार, त्यानंतर आरक्षणाच्या जागेनुसार, आपण दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार म्हणजे पसंती क्रमानुसार आणि समजा एखादी जिल्हा परिषदेची शाळा आहे, समजा वाशिमची जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या ठिकाणी 10 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, 10 विद्यार्थ्यांनी अप्लाय केल्याच्या नंतर विषय कुठला आहे, दिलेल्या विषयाला किती विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे म्हणजे त्या वाशिमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी, आणि मग एकूण विद्यार्थ्यांपैकी जो मेरिट असेल तो निश्चितच कमी येईल। म्हणजे पूर्वीचा जो मेरिट होता, ठीक आहे, पहिल्या टप्प्यामध्ये जो मेरिट होता तो आता कुठेतरी निश्चितच कमी होईल। त्यामुळे या भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क आले होते टेटमध्ये आणि साहजिकच अनेक विद्यार्थ्यांचे डिग्रीचे मार्क्स खूप चांगले आहेत, म्हणजे BEdला चांगले मार्क्स आहेत, DEdला सुद्धा चांगले मार्क्स आहेत, त्यांच्या ग्रॅज्युएशनला चांगले मार्क्स आहेत, PGला सुद्धा चांगले मार्क्स आहेत, परंतु त्या ठिकाणी टेटची जी परीक्षा पद्धती होती ती सर्वसाधारणतः बुद्धिमत्ता, गणित, इंग्रजी, मराठी मीडियम ह्या संदर्भामध्ये खूप जास्त प्रश्न विचारण्यात आलेले होते। त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं जर बँकिंगकडे अभ्यास सुरू असेल तर अशा विद्यार्थ्यांना ह्या टेटमधचा खूप फायदा झाला होता। म्हणजे आपल्या सर्वांना वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। तर जे विद्यार्थी खरंच त्यांनी प्रामाणिकपणाने अभ्यास केला, त्यांचा विषयावरती होल्ड चांगला आहे, विषयावरती कमांड आहे, अशा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी टेटमध्ये कमी मार्क्स पडले आणि त्यामुळं त्यांच्याकडे कॅलिबर असून सुद्धा त्या ठिकाणी शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामधून ते वगळण्यात आलेले होते। का? कारण की त्यांना टेटमध्ये कमी मार्क्स होते। परंतु अशा सर्व विद्यार्थ्यांचा जो प्रॉब्लेम होता कट ऑफच्या संदर्भामध्ये, कमी मार्क्सच्या संदर्भामध्ये, तो निश्चितच यावेळी आता सॉल्व्ह होणार आहे। त्यामुळे कट ऑफ सुद्धा खूप कमी येणार आहे। तर ही अतिशय
महत्त्वाची बाब आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे हे जे प्रश्न असतात मुळात, किंवा कट ऑफ कितीपर्यंत येईल, कट ऑफ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या मेरिटनुसार नंबर लागेल की नाही, आपल्या कॅटेगरीमध्ये नंबर लागेल की नाही, आपल्या आवडत्या ठिकाणी नंबर लागेल की नाही, तर ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह निश्चितच येत्या 15-20 दिवसामध्ये त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे। त्यामुळे शालेय शिक्षण विभागामार्फत ही जी आता शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पार पाडत आहे त्यासाठी पवित्र पोर्टल खुलं झालेलं आहे। उद्यापासून त्याची प्रोसेस सुरू होणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना सेल्फ सर्टिफिकेशनचा जो ऑप्शन आहे तो सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच ह्या सर्व भरती प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल आणि भावी शिक्षकांना आमचे जे आहेत तर महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी तुम्ही गुरुजन चॅनलला निश्चितच वापर करू शकता। अर्थातच आमची माहिती जर बरी वाटली, खरी वाटली तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा व्हिडिओला लाईक करा, अन्यथा त्याच्या भानगडीमध्ये पडू नका। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून निश्चित कळवा। खूप खूप धन्यवाद।